तेव्हा मित्रांनो, आता आपण जंगलातनं पुढे आलो आहोत आणि आता एक ही उजवीकडे पायवाट जाते आणि डावीकडे इथे बघा, इथे मार्किंग काय लिहिलेलं आहे, त्रिंबक नेडा आणि रतनगड त्रिंबक दरवाजा. इथे ॲरो पण दाखवलेला आहे. जर तुम्ही ह्या पायवाटेने वर गेलात तर आपण जसं तुम्हाला म्हणलं की आपल्याला त्या नेड्यापाशी पोचायचं असेल पहिल्यांदा, तर इकडनं हा मार्ग आहे. तर आता आपण त्रिंबक दरवाजापाशी जाणार आहोत आणि तिकडनंच वर जाणार आहोत आणि पूर्णपणे रतनगड पार करत सगळे आपले टप्पे सगळे बघत दुसऱ्या बाजूने आपण उतरणार आहोत. चल, हां, क्षणभर आम्ही आदितीने विश्रांती घेतली आणि मी विश्रांती घेतलेली आहे. आदिती पुंगी वाजलेली दिसतीये. बरं, आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला. आमच्याबरोबर खालनं ऐक ग, आमच्याबरोबर कोण आहे बघा. याचं नाव आदितीने बोलू ठेवलं आहे. एकदम भोळा आहे हा, त्याच्यामुळे याचं बोलू नाव ठेवलेलं आहे. कॉळ 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 कॉळ. आणि तो ना चुकून पुढे गेला होता, खूप पुढे गेला होता आणि आम्ही त्याला दिसलो नाही. तर धावत धावत पुन्हा आला आणि आम्हाला तो फॉलो करतोय. म्हणजे आम्हाला त्याने सोडलं नाही अजूनपर्यंत. त्याने बरोबर, शेवटपर्यंत आपल्याला रतनगडवरती ह्याची दोस्ती म्हणजे याची आपली साथ आहे आपल्याबरोबर. आणि मला सगळ्यांना विचारायचं आहे, सगळेजण ट्रेकिंग क्लाइम्बिंग करत असतील, तुमच्या ट्रेकिंगच्या वेळेस असे किती जण तुमच्याबरोबर असतात? प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये सांगा की हा आमच्याबरोबर पण श्वान असतो, शेवटपर्यंत असतो. आता आपल्याबरोबर भोलू आहे, बघूया आता कुठपर्यंत आपल्याबरोबर आहे.